तुमका सगळ्यांका नमस्कार। तर आज केलंय डाळ आणि मेथीची भाजी। डाळ फोडणी देवसाठी ठेवले टोप गरम करूक, त्याच्यात घातले तेल आणि मोहरी मारले फोडणी, कढीपत्तो, त्याच्यात खोबऱ्याचा वाटाप घातलंय आणि उकडलेली डाळ घातले। डाळ उकडताना त्याच्यात एक बटाटो, हिरवी मिरची, टमाटो आणि डाळ उकडून घेऊन असा फोडणी मारले। त्याच्यात घातले मीठ, 2 चमचे चवीपुरते घाला। मी उकडताना घालूक नसलेले म्हणून 2 चमचे घातले आणि घेतले ढवळून। आणि मग घातले त्याच्यात कोथिंबीर घातलंय आणि परत ढवळून घेतलंय। तवसर बरो खतखतो इल्लो, मग परत 5 मिनटं खतखतावक ठेवलंय कोथिंबीर घालून। बरी खतखतली डाळ, हे बघा बरी डाळ उकाडली। बटाटोय बरो हा उकाडलो, हे बघा। परत एकदा खतखतावक ठेवलंय। डाळ अडे खतखतली 5 मिनटं। तवसर मी आडे घेतले मेथी चिरून, मेथी बरी धुलय, एक कांदो, 3 हिरवे मिरचे आणि 2 लसणीचे पाकळे घेतले आणि बरी चिरले बारीक। आणि आम्ही ही भाजी फोडणीक मारणे नाही, तोपात अशीच घातलंय आणि त्याच्यात घातले मीठ आणि झाकून ठेवले। त्याका मग पाणी सुटला, ही बघा फोडणी मारनो नाही आम्ही। बघीन घातले त्याच्यात मीठ आणि ढवळलं आणि झापणा मारून ठेवलंय। बघ भाजी चिरून झालेली कितकी आणि ह्या झाल्यावर शिजल्याबरोबर भाजी झाली की बघा। मग घातले त्याच्यात खोबरा। आणि तुमका तर माहिती आहे आमका कोकणातल्या लोकांका खोबरा ह्या लागताच। भाजी दिसणारच नाही, खोबरा आणि कांदोच दिसा होतो। वाईट शीज झाली। नंतर घातले तेल 1 चमचो। अशी तुम्ही करा, खावा, आवडतली तुमका। आणि मेथीची भाजी डायबिटीजच्या माणसांका बरी हां। ही तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, चपात्या बरोबर भारी लागता। आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा।